तर आता मी कोल्हापूरला पोचतो आहे. अराउंड दुपारचे 3 वाजले आहेत आणि इकडे आम्ही महालक्ष्मी देवी मंदिराच्या जवळचंच हॉटेल बुक केलं आहे. तर आता मी तुम्हाला जस्ट पोचलो हॉटेलवर की मग तुम्हाला हॉटेलची टूर दाखवते की हॉटेल कसं आहे म्हणून. तर आमचा जवळजवळ 7 ते 8 तासाचा प्रवास जर्नी झाली. सकाळी 6 वाजता आम्ही निघालेलो मुंबईवर. ऑनलाईन बघितलं होतं हॉटेल सिल्वर ओक. तर हे एकदम 5 मिनिट्स वॉकेबल डिस्टन्स आहे मंदिरापासून, म्हणून मग आम्ही हे बुक केलं आहे. आणि हे जे हॉटेल आहे हे कॉमर्स कॉलेजचं एकदम अपोजिट आहे. लँडमार्क आहे. आणि ही अशी रूम आहे. एकदम छान रूम आहे, एकदम प्रीमियम आणि स्पेशियस रूम आहे आणि एकदम क्लीन पण आहे. तर चांगले आहेत रूम. आणि हे इकडे खिडकी आहे. तर हे कॉलेजचा व्ह्यू आहे आणि रोड व्ह्यू आहे. रोडचा व्ह्यू इकडनं मिळतो. तर हे बाथरूम आहे, हे पण क्लीन आहे, चांगलं आहे, व्यवस्थित ठेवलं आहे. चांगलं हॉटेल मेंटेन केलं आहे. लॉबी वगैरे पण छान मेंटेन केली आहे. तर हे आम्ही अगोडामधनं बुक केलं. अराउंड 3300 इन्क्लुडिंग टॅक्सेस आहे आणि हे डिस्काउंटेड रेट आहे. तर चांगली डील मिळाली आम्हाला. आणि आता हा डे 2 आहे. सकाळचा ब्रेकफास्टसाठी आम्ही इकडे आलो आहोत. ब्रेकफास्ट पॅकेजमध्येच इन्क्लुडेड होता. तर मग इथे येऊन आम्ही ॲज पर मेनू कार्ड आम्ही ऑर्डर दिल्या आमच्या आणि छान होते. जे पण मेनू डिशेस आम्ही मागवल्या खूप मस्त टेस्टी होत्या आणि एकदम जसं घरगुती सारखंच होतं. पोहे ऑर्डर केलेले आणि मग इडली. इडली डिफॉल्ट होती सगळ्यांसाठी ऑलरेडी आणि उपमा पण ऑर्डर केला होता आणि डोसा एकदम मस्त क्रिस्पी बनवलेला. आता आम्ही आमची नेक्स्ट जर्नी स्टार्ट केली आहे आणि डेस्टिनेशन आहे गोवा.